नमस्कार. आज आपण त्रिफळा याबद्दल माहिती घेऊ. बऱ्याच लोकांना त्रिफळा चूर्ण पोट साफ करण्यासाठी वापरतात इथपर्यंत माहिती आहे. पण त्रिफळा ही एक आयुर्वेदामधलं एक खूप मोठं आपल्याला भेटलेलं वरदान आहे. 3000 वर्षापूर्वीपासून एक ट्रॅडिशनल हर्बल रेमेडी म्हणून त्रिफळा वापरलं जातं. त्रिफळामध्ये आवळा, हिरडा, बेहडा म्हणजे आमलकी, हरितकी आणि विभितकी ह्या तीन गोष्टी, ह्या तीन वनस्पतींची फळं असतात. त्याचं जे काही चूर्ण आहे ते असतं. आता ही प्रत्येक वनस्पती जरुरी आहे, पण ज्यावेळी एकत्र मिळतात तर त्यावेळी त्याची ऍक्शन जी आहे ते सिनर्जिस्टिक ऍक्शननं अजून चांगली होते आणि त्याचा रिझल्ट आपल्याला खूप चांगला भेटतो. तर त्रिफळा आपल्याला चूर्ण म्हणजे पावडर फॉर्ममध्ये पण भेटतं किंवा आम्ही त्याच्या टॅबलेट फॉर्ममध्ये पण वापरतो, जेणेकरून काय होतं की परफेक्ट डोस तो त्या व्यक्तीला जातो. तर त्रिफळाचे काय फायदे आहेत हे आपण पाहू. पहिली गोष्ट की त्रिफळा एक माइल्ड लॅक्झेटिव्ह आहे, म्हणजे एक सारक पोट साफ करण्याचं खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं. शरीरातलं डिटॉक्सिफिकेशन आणि शरीरातले फिकल मॅटर बाहेर इझिली सारायला मदत करतं. दुसरी गोष्ट आहे की हे नॉन हॅबिट फॉर्मिंग आहे, म्हणजे याची सवय लागत नाही. त्रिफळाचा दुसरा फायदा आहे की प्रॉपर पाचक म्हणून काम करतं, म्हणजे आपलं डायजेशन जे आहे त्याला बूस्ट करण्याचं काम करतं. म्हणजे आपला जठराग्नी आहे त्याला प्रदीप्त करतं, योग्य रीतीनं पचन होतं, त्यामुळे ऍसिडिटी, गॅसेस, ब्लोटिंग ह्या समस्या ह्या दूर होतात आणि न्यूट्रिएंट्स जे आहेत त्याचं ऍब्सॉर्प्शन खूप चांगल्या पद्धतीनं होतं. त्रिफळा रेग्युलर घेतल्यामुळं स्थौल्य म्हणजे ओबेसिटी ह्याच्यावर खूप चांगल्या पद्धतीनं कंट्रोल राहतो आणि आपलं वेट नियंत्रणात राहतं. यासाठी जर त्रिफळा घ्यायचा असेल तर 1 चमचा किंवा 1 गोळी आणि त्याबरोबर कोमट पाण्याबरोबर लिंबू हे आपण सकाळ संध्याकाळ जेवायच्या अगोदर घेऊ शकतो. त्रिफळा रेग्युलर घेतल्यानं आपली ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल राहायला मदत राहते. त्रिफळानं आपल्या शरीरातले इन्फ्लॅमेशन, दाह कमी होतो आणि त्याचबरोबर त्रिफळा एक रसायन म्हणून काम करतं. रसायन म्हणजे आपलं आयुष्य वाढवण्यासाठी मदत करतं. यासाठी त्रिफळा आपण कोमट पाण्याबरोबर सकाळी घेऊ शकतो उठल्या उठल्या. त्रिफळाच्या सेवनानं कॅन्सर होण्याची शक्यता जी आहे ती कमी होते. त्रिफळामुळं कोलेस्ट्रॉल कमी होतं, त्याचबरोबर ब्लड प्रेशर नॉर्मल राहायला मदत होते. त्रिफळा एक लिव्हरला टॉनिक म्हणून काम करतं, त्याचबरोबर स्ट्रेस कमी करण्याचं काम करतं. अँटीमायक्रोबियल म्हणजे शरीरातले जे काही बॅक्टेरिया, अनावश्यक जे बॅक्टेरिया, व्हायरसेस ह्याच्यावर कंट्रोल आणतं. डोळ्यासाठी आणि केसांसाठी त्रिफळाचे खूप चांगले फायदे आहेत. तर जनरली त्रिफळा पोट साफ राहण्यासाठी किंवा पचनशक्ती चांगली राहण्यासाठी घ्यायचा असेल तर 1 चमचा किंवा 2 गोळ्या कोमट पाण्याबरोबर आपण रात्री झोपताना घेऊ शकतो. आणि रसायन म्हणजे आपल्याला आयुष्य वाढीसाठी जर घ्यायचं असेल तर सकाळी आपण 1 चमचा किंवा 1 गोळी कोमट पाण्याबरोबर घेऊ शकतो. त्रिफळा कोणी घेऊ नये. खरं तर त्रिफळा सगळ्यांनी घेणं जरुरी आहे, कारण आयुर्वेदानुसार वात, पित्त, कफ हे तीनही दोष समतोल ठेवायला त्रिफळा मदत करतात. पण तरीही ज्या प्रेग्नंट लेडीज आहेत, ज्या लॅक्टेशन म्हणजे दूध पाजणाऱ्या लेडीज आहेत आणि छोटी बालकं जी आहेत 10 वर्षाच्या आतली, तर ह्यांनी शक्यतो त्रिफळा घेऊ नये. तर त्रिफळा आपल्यासाठी वरदान आहे. आपण रेग्युलर घेऊ शकतो आणि निरोगी आयुष्य जगू शकतो. धन्यवाद.